कोल्हापुरातल्या राधानगरी शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे। त्यावरून आता शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांमध्येही दोन मतप्रवाह निर्माण झालेत। पाहूया। शक्तीपीठ महामार्गाच्या आराखड्यात काही बदलानंतर कोल्हापूर जिल्ह्यात महामार्गाला विरोध कायम आहे। विशेषतः करवीर आणि राधानगरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्गाला जमीन न देण्याच्या भूमिकेवर ठाम आहे। शेतकऱ्यांना समर्थन देत करवीर विधानसभेतील शिंदे सेनेचे आमदार चंद्रदीप नरकेंनी महामार्गाला विरोध केलाय। 18 गावातील शेकडो एकर सुपीक जमीन शक्तीपीठ महामार्गामुळे जाणार आहे। तसं झालं तर या भागातला शेतकरी उद्ध्वस्त होईल अशी भूमिका आमदार मांडतायत। मात्र कोल्हापूर जिल्ह्यातच शिंदे सेनेच्या आमदारांमध्ये दोन भूमिका आहेत। करवीरचे आमदार चंद्रदीप नरकेंनी महामार्गाला विरोध केलाय, तर शिंदे सेनेचे कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी महामार्गाचं समर्थन केलंय। जो महामार्ग आहे मला वाटतं की हा गोव्यापर्यंत न्यायचा आहे, नागपूर गोवा। ऑलरेडी माझ्याकडं पडवळवाडीपासून शियापर्यंत जवळजवळ 10 ते 15 गावामधून नागपूर रत्नागिरी नागपूर हायवेचं काम चालू आहे सहाबतीचं। तिथं लोकांच्या जमिनी गेल्या, आता तिथूनच केरळ वरंगीपाटी या लोकांच्या जमिनी जाणार आहेत। त्याचबरोबर ऊसाच्या पट्ट्यातून जिथं जवळजवळ 600 ते 700 एकर शेती या माझ्या 18 गावातील लोकांची शेतकऱ्यांची बाधित होते। म्हणजे ही पूर्णपणे शेतकरी उद्ध्वस्त होते। 2047 साली ज्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 100 वर्ष पूर्ण होणार आहे, त्यावेळेला आपला देश जगामध्ये महासत्ता असला पाहिजे या दृष्टीनं आपलं काम सुरू आहे। त्यावरती आम्ही काम करतोय आणि माझी सर्वच शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की अशा भूलथापांना बळी न पडता अलाइनमेंट काय ते सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि त्यांची टीम ठरवेल। कारण शेवटी बघा कुठलाही निर्णय घेत असताना द बेस्ट हे सरकार करत असतं आणि त्यामुळे माझी सर्वांना नम्र विनंती आहे की याला विरोध न होता महाराष्ट्राचं जर भलं व्हायचं असेल, महाराष्ट्राचा जर विकास व्हायचा असेल तर शक्तीपीठ महामार्ग हा अत्यंत महत्त्वाचा आहे, त्याला आपण समर्थन करावं। कोणतीही मागणी नसताना शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनींवरून महामार्ग का, असे सवाल या आधीच महाविकास आघाडीनं सरकारला केले। त्यानंतर आता सत्तेतीलच काही आमदार महामार्गाविरोधात उघडपणे भूमिका घेत आहेत। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।